नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. पंजाबमध्ये सुरू असलेले शेतकरी आंदोलन व सरदार डल्लेवाल यांच्या उपोषणाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या संदर्भात अधिक माहिती जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी यांनी दिली. या लाक्षणिक उपोषणात अनेक शेतकरी सहभागी झाले होते. मी गुलाबसिंग रघुवंशी, धुळे जिल्हा स्वतंत्र भारत पक्षाचा अध्यक्ष. आज जे आमचं उपोषण आहे ते उपोषण लाक्षणिक उपोषण आहे. एक दिवसाचं उपोषण आहे. हे उपोषणाचं कारण असं की दिल्लीला शेतकरी त्या ठिकाणी बॉर्डरवर बसलेले आहेत. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशचे शेतकरी बॉर्डरवर बसलेले आहेत. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, आता जवळजवळ फेब्रुवारीमध्ये त्यांना 1 वर्ष होण्यात येईल तेव्हापासून हे आंदोलन चालू आहे. आणि या आंदोलनाचा भाग म्हणून आमच्या शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट हे त्यांना भेटायला गेले. ते काय अडचणी आहे, का बरं सरकार बोलत नाही, तर प्रत्यक्ष भेटायचं. त्यांना फोनवरून कॉन्टॅक्ट केला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की या बुवा, आपण काही वेगळे नाही, आपलं सगळं शेतकऱ्यांबद्दल दुमत नाही. तर त्या ठिकाणी त्यांना भेटल्यानंतर डल्लेवाल जे आहेत सुरजीचे, तर ते उपोषणाला बसले. आज जवळजवळ त्यांचं 70 वर्ष वय आहे आणि ते पाण्याशिवाय काही घेत नाही आणि त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या मागण्या अशा आहेत की बुवा सरकारने, कृषी मंत्र्यांनी किंवा संबंधित कोणीतरी आमच्याशी बोलायला यावं किंवा आम्हाला दिल्लीला येऊ द्यावं. आणि दिल्लीला जर आम्ही आलो तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की दिल्लीला आम्हाला येऊ द्या. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही येणार तर आम्ही ट्रॅक्टरने तुम्ही यायचं नाही. त्याच्यानंतर आम्ही एसटीने येऊ. तरी गव्हर्नमेंटने, सरकारने त्यांना सांगितलं की नाही. मग ते म्हणे की आम्ही 101 लोक पायी येतो दिल्लीला. तरी त्यांनी सांगितलं नाही. बरं, ते सरकारी प्रतिनिधी, कृषी मंत्री किंवा पंतप्रधान किंवा कोणीतरी संबंधित यांनी यावं आणि शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मंजूर कराव्या असं आम्ही म्हणत नाही. आमचे एकच म्हणणं आहे की तुम्ही बोला तर खरं. तुम्हाला जे योग्य वाटेल त्याच्याबद्दल तुम्ही पाठिंबा द्या किंवा त्यांना मंजूर करा. आणि जर अयोग्य वाटत असेल तर ते कुठलंही काम करू नका. आणि तिथं जाण्यामागे आमचा उद्देश हाच होता. आणि तिथं जे बसलेले आहेत त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा, सरकार बोलायला तयार नाही, त्यांना पाठिंबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, बाकीच्या तामिळनाडू वगैरे तिथंसुद्धा हे आंदोलन चाललेलं आहे की बुवा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याशी बोला. ते काय म्हणतात त्यांचं मागण्या मान्य करा असं आम्ही म्हणत नाही, पण बोला तर खरं. सरकार इतकं निगरगट्ट आहे तर बोलायला तयार नाही. याच्यासाठीच आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.